नमस्कार. वेन शुड वुमेन कन्सल्ट डॉक्टर फॉर इन्फर्टिलिटी? हा अगेन एक FAQ आहे, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन. बरेचसे पेशंट्स माहिती नसतं त्यांना की आपण कधी एक्झॅक्टली डॉक्टरकडे जायला हवं. काही पेशंट्स फाईल घेऊन जेव्हा येतात तेव्हा त्या आम्हाला लक्षात येतं कन्सल्टिंग करताना की 6 ते 8 सायकल्स किंवा 2 वर्ष झालेले आहेत, पेशंट फक्त फॉलिक्युलर मॉनिटरिंग करत आहे आणि तरी त्यांना गर्भधारणा झालेली नाहीये. सो अशा वेळेस त्यांना माहिती नसतं की मी कुठल्या स्टेजला हे डिसाईड करणं गरजेचं आहे की मला आता इन्फर्टिलिटीची प्रॉपर मॅनेजमेंट करावी लागेल किंवा ट्रीटमेंट घ्यावी लागेल. सगळ्यात पहिली गोष्ट, जर पेशंटला हे माहिती असेल की मेनारची पाळी आल्यापासून मला PCOS किंवा PCOD डायग्नोज झालेला आहे, तर त्या फिमेलने रिपिटेटिव्ह फॉलिक्युलर चेकअप हे केले पाहिजे. लग्नानंतर स्पेसिफिकली लग्नाच्या आधी लाईफस्टाईल मॉडिफिकेशनने PCOS रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डायटरी मॉड्युलेशन्स केले पाहिजेत. लग्नानंतर जर 1 वर्ष किंवा 1 वर्षापेक्षा जास्त नॅचरल ट्राय केल्यानंतर सुद्धा गर्भधारणा होत नसेल, तर सगळ्यात आधी तुम्ही तपासण्या करा. त्यातल्या 3 तपासण्या फार महत्त्वाच्या आहेत. पहिली तपासणी, तुमची पाळी रेग्युलर येते आहे पण बीज नीट बनतं आहे का? किंवा पाळी इरेग्युलर आहे तरी पण बीज नीट बनत आहे का? दुसरी तपासणी, दोन्ही ट्यूब्स, फॅलोपियन ट्यूब्स ओपन आहेत का, नीट आहेत का? तिसरी तपासणी, स्पर्म म्हणजे मेल पार्टनरचे सिमेनमधले स्पर्म, शुक्राणूचा मोटिलिटी आणि पर्सेंटेज हे व्यवस्थित आहे का? ह्या 3 तपासण्या सगळ्यात प्रथमतः पहिल्यांदा तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि मग त्यानंतर पुढची चिकित्सा येते की जर तुमचे ओव्युलेशन स्टडीजमध्ये ओव्युलेशन्स नीट होत नसतील, फॉलिकल्स नीट बनत नसतील किंवा बनता आहेत पण वाढत नाहीये नीट किंवा वाढत आहेत पण फुटत नाहीयेत नीट, या दोन्ही कंडिशन्समध्ये त्या कपलने प्रॉपर इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट चालू करणे गरजेचे असते. थँक्यू सो मच. मी डॉक्टर प्रज्ञा, गायनोविटा फर्टिलिटी अँड वेलनेस क्लिनिक.